कल्पना करा, तुमच्या हातात अशी तलवार आहे जी फक्त वार करत नाही तर संपूर्ण युद्धाची दिशा बदलू शकते. ही साधी तलवार नव्हती, हा होता दांडपट्टा. मराठा योद्ध्यांच्या हातातील एक भयावह शस्त्र, ज्याचं नाव ऐकूनही शत्रू घाबरायचे. पण आज इतिहासातील ही घातक शस्त्र जवळपास पूर्णपणे हरवली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दांडपट्टा म्हणजे काय, तो इतका धोकादायक का होता आणि मराठा साम्राज्यात वापरली जाणारी इतर गुप्त शस्त्र. दांडपट्टा हा भारतातील सर्वात युनिक तलवारींपैकी एक मानला जातो. ही तलवार साध्या तलवारींसारखी नव्हती. यामध्ये हात पूर्णपणे धातूच्या कवचात जात असे, म्हणजे योद्ध्याचा हात सुरक्षित राहत असे आणि तो प्रचंड वेगाने वार करू शकत असे. दांडपट्टा वापरणं खूप कठीण होतं, कारण हे शस्त्र फक्त ताकदीवर नाही तर वेग, संतुलन आणि प्रशिक्षणावर चालायचं. यासाठी विशेष युद्धकला शिकावी लागत असे. मराठा सैन्य स्पीड आणि मोबिलिटीसाठी प्रसिद्ध होतं आणि दांडपट्टा या युद्धशैलीसाठी परफेक्ट वेपन होता. क्लोज कॉम्बॅटमध्ये हे शस्त्र अत्यंत घातक मानलं जायचं. एका वेगवान फटक्यात शत्रूचं कवच फोडण्याची ताकद यात होती. इतिहासकारांच्या मते काही योद्धे 2 दांडपट्टे एकाच वेळी वापरत असत. कल्पना करा, समोरून वेगाने धावून येणारा घोडेस्वार आणि त्याच्या दोन्ही हातात फिरणारे दांडपट्टे. ते दृश्यच शत्रूंसाठी भयावह असेल. हरवलेली इतर शस्त्र. भाला. भाला हे भारतीय युद्धातील सर्वात जुनं आणि प्रभावी शस्त्र होतं. घोडदळ आणि पायदळ दोघांसाठीही ते वापरलं जायचं. वाघनख. वाघनख हे छोटं पण अत्यंत घातक शस्त्र, विशेषतः जवळच्या लढाईत वापरलं जायचं. इतिहासात हे शस्त्र विशेष प्रसिद्ध झालं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाविरुद्ध त्याचा वापर केला. बिचवा. बिचवा एक खंजीर, हे गुप्त हल्ल्यांसाठी वापरलं जायचं. धनुष्यबाण. तोफांचा काळ सुरू होण्याआधी धनुष्यबाण युद्धाचा मुख्य भाग होता. द सायन्स ऑफ वेपन मेकिंग. त्या काळातील शस्त्र निर्मिती ही सायन्स होती. लोखंडाचं तापमान, धार टिकवण्याचं तंत्र आणि संतुलन सगळं अत्यंत अचूक असायचं. काही भारतीय तलवारींचं स्टील इतकं मजबूत होतं की त्याची तुलना जगातील सर्वोत्तम ब्लेड सोबत केली जाते. मग ही शस्त्र हरवली कशी? गन पावडर आणि फायर आर्म्स आल्यानंतर युद्ध पूर्णपणे बदललं. तलवारींची जागा बंदुकांनी घेतली आणि हळूहळू दांडपट्ट्यासारखी शस्त्र इतिहासात हरवली. आज अनेक शस्त्र म्युझियम्समध्ये बंद आहेत, पण त्यामागचं कौशल्य आणि युद्धकला जवळपास विस्मरणात गेली आहे. ही शस्त्र फक्त युद्धासाठी नव्हती, ती होती कौशल्य, धैर्य आणि स्वराज्याच्या लढ्याचं प्रतीक. दांडपट्टा आज हरवला असेल, पण त्यामागचा इतिहास आजही सह्याद्रीच्या किल्ल्यांमध्ये जिवंत आहे. तुम्हाला कोणतं प्राचीन शस्त्र सर्वात इंटरेस्टिंग वाटलं? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सिनेमॅटिक हिस्ट्री डॉक्युमेंटरीसाठी सबस्क्राईब करा.